माझं नाव समीर. मी पुण्यात नोकरी करत होतो. आयुष्य अगदी साधं चाललं होतं. पण एक फोन कॉल आला आणि माझ्या संपूर्ण आयुष्याला वेगळंच वळण मिळालं. "समीर, लगेच गावाला ये." आजोबा गेले. आईचा थरथरता आवाज ऐकताच माझ्या हातातून फोन निसटता निसटता वाचला. आजोबा म्हणजे माझ्या आयुष्याचा आधार. लहानपणापासून त्यांनीच मला वाढवलं होतं. वडील लवकर गेले होते, त्यामुळे आजोबाच माझ्यासाठी सर्व काही होते. दुसऱ्याच दिवशी मी गावाला पोहोचलो. घरात शोककळा पसरली होती. सगळे नातेवाईक जमले होते. पण त्या वातावरणातही मला काहीतरी विचित्र जाणवत होतं. आजोबांच्या चेहऱ्यावर मृत्यूपूर्वी भीतीची छाप दिसत होती. अंत्यसंस्कार झाल्यानंतर रात्री आम्ही सगळे बसलो होतो, तेव्हा काकांनी सांगितलं. बाबांनी शेवटच्या क्षणी फक्त समीरचं नाव घेतलं. मी आश्चर्यचकित झालो. "माझं?" "हो, आणि हे घड्याळ तुला द्यायला सांगितलं." काकांनी एक जुनं सोन्याचं खिशात ठेवायचं घड्याळ माझ्या हातात दिलं. ते घड्याळ मी आधीही अनेकदा पाहिलं होतं. आजोबा ते कधीही कोणाला हात लावू देत नव्हते. त्या रात्री झोप येत नव्हती. मी घड्याळ उघडून पाहू लागलो. अचानक माझ्या लक्षात आलं की त्याच्या मागे एक बारीक खाच होती. मी नखाने दाबली. टक! घड्याळाचा आतला भाग उघडला. आत एक छोटासा कागद दडवलेला होता. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. कागदावर फक्त एकच ओळ लिहिलेली होती. वाड्याच्या मागच्या विहिरीजवळ मध्यरात्री जा. मी हादरलो. हे आजोबांनी लिहिलं होतं का? आणि का? घड्याळात असा संदेश लपवून ठेवण्याची गरज काय होती? रात्र झाली. सगळे झोपल्यावर मी हळूच घराबाहेर पडलो. गावाच्या टोकाला आमचा जुना वाडा होता. वाड्यामागे एक पडकी विहीर होती. लहानपणी आजोबा नेहमी त्या विहिरीपासून दूर राहायला सांगायचे. मी तिथे पोहोचलो. रात्रीचा अंधार आणि शांतता अंगावर काटा आणत होती. अचानक मला कोणाच्या पावलांचा आवाज ऐकू आला. मी घाबरून मागे वळलो, पण तिथे कोणीच नव्हतं. काही क्षणांनी पुन्हा आवाज आला. यावेळी तो विहिरीच्या दुसऱ्या बाजूने येत होता. मी धाडस करून पुढे गेलो. तेव्हा मला विहिरीच्या कडेला एक लोखंडी पेटी दिसली. ती अर्धी मातीखाली गाडलेली होती. मी ती बाहेर काढली. पेटीवर गंज चढला होता. मोठ्या कष्टाने ती उघडली. आत काही जुनी पत्र, एक फोटो आणि एक डायरी होती. फोटो पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण त्या फोटोत आजोबा होते. पण त्यांच्या शेजारी उभा असलेला माणूस अगदी माझ्यासारखा दिसत होता. तो माझा जुळा भाऊ वाटत होता. मी कधीही त्या व्यक्तीला पाहिलं नव्हतं. घरात त्याच्याबद्दल कोणीच बोललं नव्हतं. माझे हात थरथरू लागले. मी डायरी उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, "जर तू ही डायरी वाचत असशील तर याचा अर्थ मी या जगात नाही. आता तुला आपल्या घरच्याचं 30 वर्षापासून लपलेलं सत्य कळण्याची वेळ आली आहे." मी पुढचं पान उघडणार इतक्यात माझ्या मागून कोणीतरी जोरात ओरडलं, "ती डायरी वाचू नकोस." मी घाबरून मागे वळलो आणि समोर उभा असलेला चेहरा पाहून माझ्या अंगावर काटा आला, कारण तो चेहरा अगदी माझ्यासारखाच होता. माझ्या हातातून डायरी जवळजवळ खाली पडली. समोर उभा असलेला माणूस अगदी माझ्यासारखाच दिसत होता. चेहरा, डोळे, उंची, अगदी हसण्याची ठेवणसुद्धा. क्षणभर मला वाटलं मी स्वप्न पाहतोय. "कोण? कोण आहेस तू?" मी थरथरत विचारलं. तो काही क्षण शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, "मी तुझा शत्रू नाही समीर." माझ्या अंगावर काटा आला. त्याला माझं नाव कसं माहीत होतं? "माझं नाव सागर आहे." "सागर?" "हो, आणि मी तुझा जुळा भाऊ आहे." माझ्या डोक्यात जणू स्फोट झाला. "खोटं? माझा कुठलाही भाऊ नाही." तो दुःखी हसला. "हेच सत्य 30 वर्षे लपवलं गेलं आहे." त्याने माझ्या हातातील फोटो दाखवला. "हा फोटो बघ. डावीकडे तू नाहीस, मी आहे." मी पुन्हा फोटोकडे पाहिलं. आता नीट पाहिल्यावर काही लहान फरक जाणवत होते, पण धक्का तितकाच मोठा होता. मग मला का लपवलं गेलं? सागर काही बोलणार इतक्या दूरवरून टॉर्चचा प्रकाश दिसू लागला. "लवकर तिथून निघ," तो घाबरत म्हणाला. "का?" "कारण अजूनही काही लोक हे रहस्य बाहेर येऊ देणार नाहीत." आम्ही पटकन विहिरीच्या मागच्या झाडीत लपलो. काही मिनिटांनी 2 माणसं तिथे आली. त्यापैकी एकाचा आवाज ऐकताच माझा श्वास अडकला. तो माझे काका होते. काका चिडून म्हणाले, "पेटी इथेच होती. कोणीतरी ती काढली आहे." दुसरा माणूस म्हणाला, "म्हणजे समीरला डायरी मिळाली असावी. त्याला सत्य कळलं तर सगळं संपेल." माझ्या अंगावर शहारे आले. माझे स्वतःचे काका कोणतं सत्य लपवत होते? ते निघून गेल्यावर सागरने मला एका जुन्या कोठारात नेलं. तिथे बसून त्याने संपूर्ण कहाणी सांगायला सुरुवात केली. 30 वर्षापूर्वी तू आणि मी जन्मलो. जुळी मुलं.
पण आईवडिलांनी आम्हाला वेगळं का केलं? सागरच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी नाही केलं, कोणीतरी जबरदस्ती केली. कोण? तुझे काका. माझ्या पायाखालची जमीन सरकली. सागर पुढे म्हणाला, आजोबांकडे खूप मोठी जमीन आणि संपत्ती होती. त्यांच्या मृत्यूनंतर वारस तू आणि मी होतो. पण काकांना सगळं स्वतःकडे हवं होतं. म्हणून त्यांनी गावात अफवा पसरवली की जुळ्या मुलांपैकी एक जन्मताच मेला. मी निशब्द झालो. पण मी जिवंत होतो. एका विश्वासू माणसाच्या मदतीने मला दुसऱ्या गावात वाढवलं गेलं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझा स्वतःचा भाऊ आणि मला त्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. आजोबांना हे कधी कळलं? मी विचारलं. 10 वर्षांपूर्वी. मग त्यांनी मला का सांगितलं नाही? कारण त्यांना धमक्या दिल्या गेल्या होत्या. हे ऐकून माझं रक्त सळसळू लागलं. तेवढ्यात मला डायरी आठवली. मी ती उघडली. पहिल्या काही पानावर आजोबांनी सगळं लिहिलं होतं. पण शेवटच्या पानावर एक वेगळीच नोंद होती. जर ही डायरी समीरपर्यंत पोहोचली असेल तर देवाचे आभार. पण खरे रहस्य अजून उघडलेले नाही. मी पुढे वाचू लागलो. समीर आणि सागर हे माझे नातू आहेत. पण त्यांचा खरा पिता तो नाही ज्याला ते आपला वडील समजतात. माझे हात थरथरू लागले. काय? सागरही स्तब्ध झाला. पुढे लिहिलं होतं, त्यांच्या जन्माच्या रात्री जे घडलं ते जर बाहेर आलं तर संपूर्ण गाव हादरेल. अचानक बाहेरून काचेचा आवाज आला. कोणीतरी कोठारात घुसलं होतं. आम्ही घाबरून मागे वळलो. दरवाजात एक वृद्ध स्त्री उभी होती. ती आमच्या गावातील जुनी दाई होती. तिचे डोळे भीतीने भसरले होते. ती थरथरत म्हणाली, तुम्ही दोघेही मोठ्या धोक्यात आहात, कारण तुमचे वडील अजून जिवंत आहेत. हे ऐकताच माझ्या आणि सागरच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तुमचे वडील अजून जिवंत आहेत. दाईच्या त्या शब्दांनी माझ्या आणि सागरच्या पायाखालची जमीनच सरकली. हे कसं शक्य आहे? मी थरथरत विचारलं. आमचे वडील तर आमच्या लहानपणीच अपघातात गेले होते. दाईच्या डोळ्यात अश्रू आले. तो अपघात नव्हता, ते सगळं खोटं होतं. क्षणभर कोठारात शांतता पसरली. फक्त बाहेर वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज ऐकू येत होता. मग खरं काय आहे? सागरने विचारलं. दाईने थरथरणाऱ्या हातांनी तिच्या जुन्या पिशवीतून एक फोटो काढला. तो फोटो पाहताच माझा श्वास अडकला. फोटोत एक तरुण माणूस उभा होता आणि तो माणूस अगदी माझ्यासारखाच दिसत होता. हे तुमचे खरे वडील, अरुण. पण आईने कधीच त्यांच्याबद्दल सांगितलं नाही. दाई दुःखी स्वरात म्हणाली, कारण तिला सांगू दिलं गेलं नाही. माझं हृदय जोरात धडधडत होतं. दाई पुढे सांगू लागली, ती रात्र आजही तिच्या डोळ्यांसमोर होती. तीच आमच्या जन्माच्या वेळी उपस्थित होती. आईने जुळ्या मुलांना जन्म दिला. घरात आनंदाचं वातावरण होतं. पण मध्यरात्री अचानक काही लोक वाड्यात घुसले. त्यांचं नेतृत्व माझे काका करत होते. त्यावेळी आजोबा बाहेरगावी गेले होते. काकांनी आईवडिलांवर दबाव टाकला, कारण त्यांना संपत्तीवर ताबा हवा होता. पण त्यांना एक मोठा अडथळा होता, माझे वडील अरुण. अरुण प्रामाणिक, धाडसी आणि न्यायप्रिय होते. त्यांनी संपत्तीतील कोणताही गैरव्यवहार उघड करण्याचा निर्णय घेतला होता. हे काकांना मान्य नव्हतं. त्या रात्री वाड्यात मोठा वाद झाला आणि त्यानंतर अरुण अचानक गायब झाले. गावात बातमी पसरली की त्यांचा अपघात झाला, पण मृतदेह कोणालाच दिसला नव्हता. दाई रडत म्हणाली, मी सगळं पाहिलं होतं, पण मला गप्प बसायला भाग पाडलं गेलं. माझ्या डोळ्यात राग दाटून आला. 30 वर्षे आम्हाला खोटं सांगितलं गेलं होतं. तेवढ्यात सागरने डायरीचं शेवटचं पान उघडलं. त्यात आजोबांनी शेवटी नोंद केली होती, अरुण जिवंत आहे. त्याने मला काही दिवसांपूर्वी एक पत्र पाठवलं आहे. जर हे वाचत असाल तर त्या पत्राचा शोध घ्या. त्यात संपूर्ण सत्य आहे. पत्र कुठे आहे? मी विचारलं. दाई काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, मला माहीत आहे. आम्ही तिच्यासोबत गावाबाहेरच्या एका मोडकळीस आलेल्या मंदिरात गेलो. मंदिराच्या मागे एक जुनी दगडी भिंत होती. दाईने एक सैल दगड बाजूला केला. आत एक लहानशी लोखंडी पेटी होती. माझ्या छातीत धडधड वाढली. मी पेटी उघडली. त्यात एक जुने पत्र होते. पत्रावर लिहिले होते, माझ्या मुलांसाठी. माझ्या डोळ्यात पाणी आलं. कंपणाऱ्या हातांनी मी पत्र उघडलं. पत्रात लिहिलं होतं, समीर आणि सागर, जर हे पत्र तुमच्या हातात आलं असेल तर याचा अर्थ मी अजूनही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. मी जिवंत आहे. मला मारण्याचा प्रयत्न झाला होता, पण मी वाचलो. मात्र ज्याने माझ्यावर हल्ला केला तो दुसरा कोणी नसून. मी पुढची ओळ वाचली आणि माझ्या अंगावर काटा आला. तो तुमचा काका नव्हता. काय?
सागर ओरडला. मी पुढे वाचलं, या सगळ्या कटाचा खरा सूत्रधार एक अशी व्यक्ती आहे ज्याच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता. माझे हात थरथरू लागले. माझ्या मनात अनेक चेहरे येऊ लागले. आई, काका, दाई की आणखी कोणी? पण पुढची ओळ वाचताच माझा श्वास थांबला. पत्रात नाव स्पष्ट लिहिलं होतं. ते नाव होतं तुमची आई. पत्र माझ्या हातातून खाली पडलं. सागरच्या चेहऱ्यावर अविश्वास होता. दाईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि त्याच क्षणी मंदिराबाहेरून टाळ्यांचा आवाज आला. आम्ही तिघेही घाबरून बाहेर पाहिलं. समोर आई उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. ती हळूहळू आमच्याकडे चालत येत म्हणाली, शेवटी तुम्हाला सत्य कळलंच. आईचे शब्द ऐकताच माझ्या अंगावर काटा आला. मी आणि सागर तिच्याकडे अविश्वासाने पाहत उभे होतो. आई, हे सगळं खोटं आहे ना? माझा आवाज थरथरत होता. आईच्या डोळ्यात अश्रू दाटले. ती काही क्षण शांत राहिली. मग हळूच म्हणाली, काश हे खोटं असतं. माझं हृदय तुटल्यासारखं झालं. सागर रागाने ओरडला, म्हणजे बाबांवर हल्ला करण्यामागे तू होतीस? नाही, आई जोरात म्हणाली. तुम्ही जे समजत आहात ते सत्य नाही. ती मंदिराच्या पायरीवर बसली. तिच्या चेहऱ्यावर 30 वर्षांचा थकवा दिसत होता. आज वेळ आली आहे सगळं सांगायची. आम्ही शांतपणे ऐकू लागलो. आईने सांगायला सुरुवात केली. 30 वर्षापूर्वी वाड्यात संपत्तीवरून वाद सुरू होते. पण त्यामागे फक्त जमीन नव्हती. आजोबांकडे एक गुप्त कागदपत्र होतं. त्या कागदपत्रात गावातील शेकडो एकर जमीन गरीब शेतकऱ्यांच्या नावावर करण्याचा निर्णय लिहिला होता. जर ते कागदपत्र बाहेर आलं असतं तर अनेक प्रभावशाली लोकांचं नुकसान झालं असतं. त्यामध्ये काही राजकीय लोक, सावकार आणि गावातील मोठी मंडळी होती. अरुण म्हणजे आमचे वडील त्या लोकांविरोधात उभे राहिले म्हणून त्यांना संपवण्याचा कट रचला गेला. मग पत्रात तुझं नाव का होतं? मी विचारलं. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण ते पत्र अपूर्ण होतं. तिने आणखी एक जुना कागद बाहेर काढला. तो पत्राचा उरलेला भाग होता. त्यात लिहिलं होतं, जर माझ्या मुलांनी हे पत्र वाचलं तर त्यांना सांग, त्यांच्या आईवर कधीही संशय घेऊ नका. ती मला वाचवण्यासाठी स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. मी स्तब्ध झालो. सागरच्या डोळ्यातही पाणी आलं. आई पुढे म्हणाली, तुमच्या वडिलांवर हल्ला झाला तेव्हा मी त्यांना वाचवलं. पण त्यांच्या जीवाला सतत धोका होता. म्हणून त्यांना लपवून ठेवलंस? हो. आणि आम्हाला वेगळं केलंस? आई रडू लागली. तो माझ्या आयुष्यातला सर्वात कठीण निर्णय होता. तिने सागरकडे पाहिलं. जर तुम्ही दोघे एकत्र राहिला असता तर कट रचणाऱ्यांना सत्य कळलं असतं. तुमच्या जीवालाही धोका होता. त्या क्षणी माझा आईवरचा सगळा राग विरघळू लागला. ती गुन्हेगार नव्हती. ती तर आमचं रक्षण करत होती. पण एक प्रश्न अजूनही बाकी होता. मग खरा गुन्हेगार कोण? मंदिरात पुन्हा शांतता पसरली. आईचा चेहरा अचानक गंभीर झाला. ती म्हणाली, ज्याच्यावर आजोबांनी सर्वात जास्त विश्वास ठेवला. कोण? त्यांचा जिवलग मित्र महादेव पाटील. हे नाव ऐकताच दाई घाबरली. महादेव पाटील गावातील सर्वात प्रतिष्ठित माणूस मानला जायचा. सर्वांना मदत करणारा, समाजसेवक, दानशूर व्यक्ती. पण पडद्यामागे तोच सगळ्या कटाचा सूत्रधार होता. आजोबांनी त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला होता आणि त्यानेच त्यांचा विश्वासघात केला. तेवढ्यात मंदिराबाहेरून एक आवाज आला, आता खूप उशीर झाला आहे. आम्ही बाहेर धावलो. समोर एक वृद्ध माणूस उभा होता. तो महादेव पाटील होता. त्याच्या मागे 2 गाड्या उभ्या होत्या. पण अचानक आणखी एक व्यक्ती पुढे आली. त्याला पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले, कारण तो चेहरा मी फोटोमध्ये पाहिला होता. तो आमचे वडील अरुण होते. 30 वर्षांनंतर प्रथमच आई धावत जाऊन त्यांना बिलगली. मी आणि सागर स्तब्ध उभे होतो. महादेव पाटील पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याच वेळी पोलिसांच्या गाड्या तिथे पोहोचल्या. अरुण यांनी अनेक वर्ष पुरावे गोळा केले होते. आज सगळं सत्य बाहेर आलं होतं. महादेव आणि त्याच्या साथीदारांना अटक झाली. काही महिन्यानंतर वाड्यात पुन्हा आनंद पसरला होता. मी, सागर, आई आणि वडील एकत्र बसलो होतो. 30 वर्षांनी आमचं कुटुंब पूर्ण झालं होतं. आजोबांची डायरी माझ्या हातात होती. शेवटच्या पानावर त्यांनी लिहिलं होतं, रहस्य कितीही खोल पुरलं गेलं तरी एक दिवस सत्याचा प्रकाश त्यापर्यंत पोहोचतोच. आणि कुटुंबाची खरी ताकद रक्ताच्या नात्यात नसते, तर एकमेकांसाठी केलेल्या त्यागात असते. मी डायरी अलगद बंद केली. आकाशात संध्याकाळचे रंग पसरत होते. आजोबा आमच्यात नव्हते.
पण त्यांनी जपलेलं सत्य, त्याग आणि कुटुंब पुन्हा एकत्र आलं होतं आणि अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच आमच्या घरात खऱ्या अर्थाने शांतता होती. तर मित्रांनो, तुम्हाला जर का माझ्या स्टोरीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.